आउटलेअर कंपनीतर्फे रिसेंटली वॅकन्सी निघाली होती मराठी फ्रीलान्स रायटरसाठी। तर मी यासाठी अप्लाय केलं होतं आणि गेस व्हॉट, मला सेम डे मेल पण आलेला, बट अनफॉर्च्युनेटली मी तो मेल काल चेक केला। आता या मेलमध्ये नेक्स्ट प्रोसेस सांगितली होती, देन मग मी काल ही प्रोसेस पुढे पूर्ण केली। खूप इझी प्रोसेस होती, म्हणून मी सहज चेक केला की कंपनी अजून पण ॲप्लिकेशन्स ॲक्सेप्ट करते। सो म्हटलं चला तुमच्यासोबत देखील ही वॅकन्सी शेअर करते। नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? तुम्हाला घर बसल्या फक्त मोबाईल वर्क करून पार्ट टाइम इन्कम जनरेट करायचे असेल तर आजची जॉब अपडेट तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे। आउटलेअर कंपनीतर्फे मराठी फ्रीलान्सरसाठी वॅकन्सी आहे। बेसिकली आउटलेअर ही एक ग्लोबल कंपनी आहे जी जगभरातील टॉप AI मॉडेल्स सुधारण्याचा वर्क करते। आता तुम्हालाही AI ट्रेनिंगमध्ये सहभागी होण्याची आणि तुमचं रायटिंग स्किल्स वापरून पैसे कमवण्याची इथे संधी दिली जात आहे। आता सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे रिमोट वर्क आहे, म्हणजेच तुम्ही घर बसल्या फ्लेक्झिबल इन्कम जनरेट करू शकता। आता तुम्हाला इथे नेमकं काय काम आहे ते सांगते। AIने तयार केलेल्या मराठी रिस्पॉन्स वाचून त्याला योग्य रँकिंग तुम्हाला द्यायची आहे। यामध्ये तुम्हाला डिफरंट रिस्पॉन्सेस कंपेअर करून बेस्ट आणि मोस्ट नॅचरल, इझी टू अंडरस्टँड असे रिस्पॉन्स सिलेक्ट करायचे आहेत आणि रँकिंग देताना ग्रामर, ॲक्युरेसी आणि ओव्हरऑल क्वालिटी याचा विचार करून आपल्याला हे काम करायचं आहे। सेकंड म्हणजे दिलेल्या विषयावर मराठीत छोटी आणि इंटरेस्टिंग स्टोरी लिहायची आहे। AIने तयार केलेला मराठी मजकूर करेक्ट आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे। पुढे जाण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच करून घ्या, बिकॉज याच व्हिडिओमध्ये आपण फॉर्म कसा भरायचा आहे आणि इंटरव्ह्यूमध्ये काय विचारले जाणार आहे याची डिटेल माहिती जाणून घेणार आहोत। यासाठी तुमचं मिनिमम ग्रॅज्युएशन तरी झालेलं असायला हवं। पेमेंट तुम्हाला $7.50 प्रति तास इथे दिला जाणार आहे, म्हणजे ₹654 तुम्हाला प्रति तास इथे मिळणार आहे। तुमच्या स्किल्स आणि प्रोजेक्टच्या गरजेनुसार दर वाढू पण शकतो असे इथे सांगितले आहे। प्लस इथे तुम्हाला वीकली पेआउट देखील मिळणार आहे। PhD किंवा अधिक एक्सपिरियन्स असलेल्या कॅन्डिडेट्ससाठी हायर रेट्स प्रोव्हाइड केले जाऊ शकतात। एक्स्ट्रा इन्सेंटिव्ह आणि बोनसेस देखील प्रोजेक्टमध्ये उपलब्ध असतील। इथे अप्लाय करण्याचा तुम्हाला काय बेनिफिट मिळणार आहे ते सांगते। AI टेक्नॉलॉजी आणि कंटेंट रायटिंग यामध्ये स्वतःचं स्किल डेव्हलप करण्याची उत्तम अपॉर्च्युनिटी इथे दिली जाणार आहे। शिवाय मराठी भाषेत काम करण्याची संधी इथे आपल्याला घर बसल्या प्रोव्हाइड केली जात आहे। त्यामुळे तुम्ही इथे लगेचच अप्लाय करा। तर सेम पेज खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे फॉर्म दिसेल। यामध्ये तुम्हाला सर्वात आधी तुमचं फर्स्ट नेम मेन्शन करायचं आहे, नंतर लास्ट नेम, नेक्स्ट म्हणजे तुमचा ईमेल ID। सेम डे मेल येतो त्यामुळे मेल चेक करायला विसरू नका। देन नेक्स्ट म्हणजे अपडेटेड रेझ्युमे तुम्हाला इथे अटॅच करायचा आहे। स्कूल नेम, डिग्री हे सर्व तुम्हाला मेन्शन करायचं आहे। पुढे एक प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की तुमची नेटिव्ह लँग्वेज मराठी आहे का, तर येस सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर कंट्री इंडिया सिलेक्ट करायची आहे। लास्ट क्वेश्चनला येस सिलेक्ट करायचं आहे आणि फॉर्म पुन्हा एकदा चेक करून सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ही होती फॉर्म भरण्याची पूर्ण प्रोसेस। तर आपण पाहूयात की मला इंटरव्ह्यूमध्ये काय प्रश्न विचारले। स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता की हा कंपनीकडून मला मेल आला होता। यामध्ये 4 राऊंड्स होते। फर्स्ट म्हणजे अकाउंट क्लेम करायचं होतं, ज्यासाठी 5 मिनिटचा वेळ लागतो आणि तुम्ही ज्या मेल ID वरून ॲप्लिकेशन सबमिट केलं आहे त्याच मेल IDने साइनअप आपल्याला करायचं आहे। आता साइनअप नक्की कुठे करायचं आहे, तर सेम मेलमध्ये आपल्याला इथे URL दिला आहे। क्लिक होत नसेल तर ॲज इट इज तुम्ही हे ब्राउझरमध्ये पेस्ट करू शकता। जसेच तुम्ही या लिंकवर क्लिक करता तर तुम्हाला असं पेज दिसेल। इथे तुम्ही पाहू शकता, मी एक स्क्रीनशॉट अटॅच करते। ॲक्च्युली झालं असं की त्यांच्या पूर्ण प्रोसेसमध्ये ऑफिशियल पेजचा स्क्रीनशॉट अलाउड नव्हता आणि नंतर कॅमेरा ऑन करावा लागला, त्यामुळे मला एक्झॅक्ट डिटेल्स कॅप्चर करता आले नाहीत। बट नो वरीज, मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगते की पुढे काय प्रोसेस असणार आहे, त्यामुळे तुमचं सिलेक्शन इझिली होईल। नेक्स्ट स्टेपमध्ये फोन आणि ID व्हेरिफिकेशन कंप्लीट करायचं होतं, ज्यामध्ये 15 मिनिट्सचा टाईम मला लागला। थर्ड स्टेपमध्ये आपल्याला डिस्कोर्स करायचा आहे, म्हणजे त्यांचं कम्युनिटी प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही प्रोजेक्ट ॲडमिनसोबत कम्युनिकेशन करू शकता। आता लास्ट स्टेप म्हणजे इंटरव्ह्यू। हा व्हिडिओ इंटरव्ह्यू होता, ज्यामध्ये आपल्याला कम्प्युटरचा कॅमेरा आणि माईकचा वापर करून द्यायचा असतो। आता हा इंटरव्ह्यू लॅपटॉप, स्मार्टफोन किंवा टॅबलेटवर देखील तुम्ही देऊ शकता।
इथे तुम्हाला सिरीज ऑफ क्वेश्चन विचारले जातात, त्याची उत्तरं तुम्हाला व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये द्यायची आहेत. तर ही होती पूर्ण प्रोसेस. तुम्हाला सर्वांना ही एक रिक्वेस्ट आहे की आधी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, कोणतीही स्टेप मिस करू नका. तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहून कमेंट्समध्ये सेम क्वेश्चन विचारता, जे मी आधीच व्हिडिओमध्ये कवर केले आहेत. सो कमिंग टू द पॉईंट, तुम्ही या जॉबमध्ये इंटरेस्टेड असाल तर लगेच फॉर्म भरा. या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. ऑल द बेस्ट. पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.